महिलांना लगेच पैसे वाटप करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार, आज आहे 9 डिसेंबर. वरून ऑर्डर देण्यात आलेली आहे. महिलांना आजपासूनच म्हणजे 9 तारखेला पैसे वाटप करा. तर या ठिकाणी बघा, आज तारीख आहे 8 डिसेंबर, परंतु 9 डिसेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, आज तारीख आहे 8 डिसेंबर, आज रविवार आहे. आज रविवार असल्यामुळे बँक वगैरे बंद असणार आहे. त्यामुळे आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, परंतु आज सर्वीकडे बँका वगैरे बंद असणार आहेत, कारण की आज सुट्टीचा दिवस आहे, हॉलिडे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची अपडेट. आता बघा, सोमवार म्हणजे उद्यापासून बघा, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उद्या बघा तारीख आहे 9 डिसेंबर, सोमवार पासून पैसे वाटप चालू होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा दिवस. तर बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता सोमवार पासून तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत. युट्यूब वरती सर्वात अगोदर आपण ही अपडेट देत आहोत. त्यानंतर बघा, अन्नपूर्णा योजनेसंदर्भात या ठिकाणी अपडेट आलेली आहे. पाठीमागे बघा, तुम्ही सर्वांनी ही न्यूज ऐकली असेल किंवा तुम्ही सुद्धा अप्लाय केलं असेल की महिलांना 3 फ्री गॅस सिलेंडर मिळणार. तर आता बघा, त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. या ठिकाणी बघा, अन्नपूर्णा योजना 3 गॅस फ्री महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेच्या लाभार्थ्यांना आता आणखी एक मोठा फायदा मिळणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 2025च्या जानेवारी महिन्यात पहिला मोफत गॅस सिलेंडर वितरित केला जाणार आहे. या ठिकाणी बघा, पहिला गॅस सिलेंडर तुम्हाला आता जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आहे. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. फ्री गॅस सिलेंडर मिळणार आहे. ज्या ज्या महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना हा गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदतीसह वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडरच्या दिले जाणार आहेत. गॅस सिलेंडरच्या या उपक्रमामुळे त्यांचा स्वयंपाक करण्याचा खर्च कमी होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांचे जीवनमान काहीसे सुधारण्यास मदत होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. बघा, तुम्हाला पहिला गॅस फ्री जानेवारी महिन्यामध्ये दिला जाणार आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींनी या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाच विचारलं, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, असं त्यांनी डायरेक्टली थेट उपमुख्यमंत्र्यांना विचारलं. त्यावेळेस बघा, महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारले, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी दिला जाणार आहे, 1500 रुपये दिले जातील की 2100 रुपये दिले जातील. तर त्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले, तर बघा, एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, महायुतीच्या प्रचारादरम्यान 1500 रुपयांचा हप्ता वाढवून महिलांना 2100 रुपये. एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना प्रत्युत्तर दिले आणि हसत म्हणाले, सर्व काही होईल वेळेवर, सर्व काही मिळेल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर बघा, त्यांनी सांगितलं की महिलांना दरमहा 1500 मिळत असून या रकमेत वाढ करण्यावर सध्या चर्चा सुरू आहे. लाडकी बहिणींचा लाभ फक्त गरजू महिलांनाच मिळावा यासाठी संबंधित प्रशासन कार्य करत आहे. या ठिकाणी ठीक आहे, अशी माहिती मिळालेली आहे. बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही जी आश्वासने दिलेली आहेत, आम्ही नक्कीच 2100 रुपये करणार आहोत, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत, त्या आश्वासन पूर्ण करणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आम्ही आता 24/7 म्हणजे 24x7 आम्ही काम करणार आहोत. लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार आहेत. बघा, त्यांनी हा शब्द प्रयोग केलेला आहे की लगेच. बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की लगेच पैसे मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना लगेच पैसे मिळणार आहे. त्यामुळे बघा, आता सोमवारपासून म्हणजे उद्यापासून बघा, महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, कॅबिनेटची बैठक झाली, लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार आहेत. बघा, सोमवारपासून महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यांनी सांगितले की अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की जे काही लाडकी बहिणींचे पैसे असतील, जी काही प्रोसेस आहे, ते सर्व पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करा. त्यांनी थेट आता अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. तसेच डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर पाठवा, तात्काळ महिलांना पाठवा, जास्त प्रतीक्षा करायला लावू नका, असं DCM एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहेत व सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट, कॅबिनेट बैठक झालेली आहे.
आणि त्यानंतर निर्णय सुद्धा करण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते आता त्यांना लवकरात लवकर आणि लगेच पाठवायचे पाठवण्याचा निर्णय केलेला आहे. पूर्ण तरतूद सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे आणि हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये आता सरकारला किंवा शासनाला काहीही अडचण नाहीये. आता बघा निर्णय सुद्धा झालेला आहे, बैठक सुद्धा झालेली आहे आणि आता अंमलबजावणी होणार आहे. बघा लगेच तुमच्या खात्यामध्ये सोमवारपासून म्हणजे उद्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या, कारण की ही अपडेट स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. तसेच बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा एक घोषणा केलेली आहे आणि त्यांनी बघा काय म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणालेले आहेत, आम्ही जे 2100 रुपये देण्याचं आश्वासन आहे ते पूर्ण करणार आहोत. कारण की बघा पाठीमागे प्रचारादरम्यान स्वतः मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांनी ही घोषणा केली होती 2100 रुपये देण्याचं. ते आश्वासन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करणार आहेत. तर या ठिकाणी बघा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फटाफट पैसे स्थापन होणार आहेत. कारण की बघा गेले 10-12 दिवस झाले तुम्ही सर्वजण वाट पाहत होता, परंतु निकाल लागून आता बरेच दिवस झालेले आहेत निवडणुकीचा, ठीक आहे. पण नवीन सरकार जोपर्यंत स्थापन होत नव्हतं तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तर पैसे येणार नव्हते, ही गोष्ट कन्फर्म होती. परंतु आता नवीन सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया पार पडलेली आहे. त्यामुळे आता फटाफट सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत. बघा आज तर रविवार आहे, त्यामुळे आज काही पैसे येऊ शकत नाहीयेत, परंतु उद्यापासून सोमवारपासून बघा हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर बघा आता नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी झालेले आहेत, ठीक आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आता ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता उद्यापासून 6व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे. सोमवारपासून बघा पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. काही महिलांना सोमवारी पैसे मिळतील, काही महिलांना मंगळवारी मिळतील, काही महिलांना बुधवारी मिळतील आणि काही महिलांना पैसे गुरुवारी सुद्धा मिळतील. म्हणजे हे जे उद्यापासूनचे 3 ते 4 दिवस आहेत, हे 3 ते 4 दिवस अतिशय इम्पॉर्टंट दिवस असणार आहे. हा महत्वपूर्ण कालावधी असणार आहे, कारण की याच कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे शासनाच्या माध्यमातून जमा होणार आहेत. तसेच बघा लाडक्या बहिणींनी थेट ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं की डिसेंबरचा हप्ता 1500 येणार की 2100 रुपये येणार, तर बघा तुम्हाला कमीत कमी 1500 रुपये मिळणे हे तर कन्फर्म आहे. परंतु आता बघा यावरती शासन निर्णय घेणार आहे, सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये सुद्धा दिले जाऊ शकतात, परंतु मिनिमम 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत 6व्या हप्त्यामध्ये. ही गोष्ट या ठिकाणी कन्फर्म आहे, ही सर्वांनी लक्षामध्ये घ्या, ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय अपडेट आहे आता बघा. या संदर्भात बघा बैठकीमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत. तातडीने डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्या पाहिजे अशा सूचना आम्ही दिल्या असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. बघा ही आजची अपडेट आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आदेश दिलेले आहेत, पैसे लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये पाठवा. त्यानंतर बघा एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, मी पूर्वी जेव्हा सीएम होतो तेव्हा मी स्वतःला मुख्यमंत्री नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो. आता उपमुख्यमंत्री आहे तर मी आता स्वतः डीसीएम अर्थात डेडिकेटेड कॉमन मॅन समजतो, असंही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आता आम्ही 24/7 काम करणार आहे आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे पाठवणार आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये पडताळणीचे टप्पे होणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. तर बघा या ठिकाणी पहिला टप्पा कागदपत्रांची क्रॉस तपासणी केली जाऊ शकते. अर्जातील माहिती आणि सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. घरभेटी व सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडून थेट लाभार्थ्याच्या घरी जाऊन तपासणी केली जाईल. तसेच बघा पुनर्तपासणी व तक्रार निवारण, तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक आणि पोर्टल सुरू करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर बघा या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणात पारदर्शकता येईल आणि फक्त गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती समोर येत आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा महिलांना आता दिलासा देण्यात आलेला आहे. माहिती सरकारने काय म्हटलेलं आहे बघा, महायुती सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांचे अर्ज वैध आहेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी महिलांना दिलासा देत सांगितले की चुकीच्या दस्तऐवजी अर्ज बाद होऊ शकतो, पण वैध अर्जदारांवर अन्याय होणार नाही. ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तुम्ही अर्जात दिलेली सर्व माहिती खरी असेल अशा महिलांना चिंता करण्याची काहीही कारण नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा महिलांना चिंता करू नका, तुमचा अर्ज बरोबर असेल तर तुमच्यावरती कोणताही अर्ज अन्याय होणार नाही. आतापर्यंत बघा महिलांना 5 हप्ते मिळालेले आहेत. सर्व महिला आता 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. 6व्या हप्त्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे दिले जातील का, तर याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला फक्त डिसेंबरचे चालू महिन्याचे पैसे मिळणार आहेत. तसेच बघा लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक फायदा झाला आहे. सरकारची तपासणी प्रक्रिया ही
फक्त मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आहे. त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता संयम राखावा. त्यामुळे बघा सर्व महिलांच्या खात्यामध्ये लवकर लगेच पैसे येणार आहेत. त्यामुळे महिलांनी थोडा संयम ठेवा, अशी माहिती समोर आलेली आहे. सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केलेली आहे. फडणवीस यांनी योजना सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांनी सांगितले की महिलांना 2100 रुपयांचा हप्ता देण्यासाठी आवश्यक तरतूद बजेटमध्ये केली जाईल. इथून पुढची 5 वर्षे महिलांना दरमहा 2100 रुपये मिळत राहतील आणि त्याचबरोबर योजनेच्या लाभार्थ्यांची अर्जाची योग्य तपासणी केली जाईल आणि फक्त गरजू लाभार्थींनाच लाभ मिळेल, अशी त्यांनी अपडेट दिलेली आहे. तसेच बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये सरकार स्थापन होताच अंमलबजावणीचे संकेत तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा मिळणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. महायुती सरकार त्यांनी जे आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण करणार आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आता 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता उद्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. उद्या 9 तारीख आहे. 9 डिसेंबर या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.